सर्व स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थी मित्र मैत्रिणींना मनापासून नमस्कार। मी ॲडव्होकेट राकेश सत्वे सर, एज्युकेशनिस्ट, संस्थापक, संचालक आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर या माझ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षण अकॅडमीच्या माध्यमातून मी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो। मित्रांनो मैत्रिणींनो, अत्यंत महत्त्वाची आणि एक आनंदाची बातमी आहे। कालच आयोगाची मीटिंग संपन्न झाली आहे आणि त्या मीटिंगमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय हे घेण्यात आलेले आहेत। विशेषतः जी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 डिक्लेअर करण्यात आली होती की त्या संदर्भातली जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि वारंवार त्यामध्ये काही बदल झाले होते, तारखेमध्ये बदल झाले होते, त्या अनुषंगानं आपल्याला ते कालची मीटिंग महत्त्वाची होती। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच मीटिंगमध्ये, आयोगाच्या या मीटिंगमध्ये कृषी सेवेअंतर्गत येणाऱ्या 258 पदांसाठीचा पण महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। सो या संदर्भात मी आपल्याशी आता संवाद साधणार आहे। आणि तसंच आयोगाच्या या येऊ घातलेल्या पूर्व परीक्षेसाठी MPSC राज्यसेवेच्या या पूर्व परीक्षेसाठी आपण नव्यानं जी सुरुवात करू किंवा पुनश्च एकदा जो श्री गणेशा करणार आहोत त्याबद्दल सुद्धा मी तुमच्याशी चर्चा करणार आहे। सो पुन्हा एकदा मी आपल्या या आरास अकॅडमीच्या YouTube चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो मैत्रिणींनो, MPSC आयोगाच्या माध्यमातून 23 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या या मीटिंगमध्ये कोणते निर्णय प्रामुख्याने आपल्याला इथे नमूद करता येतील, तर त्यामध्ये प्रामुख्याने एक मुद्दा मी तुमच्या निदर्शनात आणून देतो आणि तो म्हणजे कृषी सेवेतली जी 258 पदं आहेत जी आता नव्यानं पदभरती केली जाईल त्यासाठी त्या पदांचा आता समावेश हा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये करण्यात आलेला आहे। हा सगळ्यात महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्यासाठीचं जे शुद्धीपत्रक आहे ते पुनश्च एकदा आयोगाच्या संकेतस्थळावर मित्रांनो मैत्रिणींनो प्रसिद्ध केलं जाईल। शुद्धीपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर कृषी सेवेअंतर्गत जे उमेदवार यासाठी अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी एकूण 21 दिवसाचा कालावधी दिला जाणार आहे। सो अर्जाची स्वीकृती, नव्यानं अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन त्याकरता लागणारी प्रश्नपत्रिका, त्यांच्यासाठी लागणाऱ्या उत्तरपत्रिका, यांच्यासाठी लागणारा छपाईचा कालावधी असं संपूर्ण विचार करता आणि त्याचबरोबर काही महत्त्वाच्या संस्थांच्या भरती प्रक्रिया ऑलरेडी शेड्यूल आहेत, त्यांचं भरती प्रक्रिया ऑलरेडी त्याचं वेळापत्रक निश्चित झालेलं आहे, त्याचं एक प्रमुख कारण। आणि दुसरं म्हणजे आगामी विधानसभेच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका घोषित होण्याची आशंका आहे किंवा त्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलली जातात, या सगळ्याचा सारांश रूपाने विचार करता आयोगानं महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेसाठीचा सुधारित तारीख सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर केली आणि ती तारीख आहे 1 डिसेंबर 2024। सो ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे की बऱ्याच दिवसापासून जे माझे स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थी मित्र मैत्रिणी या परीक्षेच्या काय म्हणूया आपण एक प्रकारे वेट अँड वॉच मध्ये होते, त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे। सो मित्रांनो, या महत्त्वाच्या अपडेट अंतर्गत आपल्या लक्षात येते की साधारणपणे अजून पुढच्या एक 70 डेजमध्ये आपल्याला महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेला आपल्याला सामोरं जाण्याची संधी प्राप्त होत आहे। सो ही अपडेट आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे। मित्रांनो मैत्रिणींनो, आरास अकॅडमीच्या माध्यमातून प्रामुख्याने मी माझ्या या सर्व स्पर्धा परीक्षार्थींना परत एकदा आवाहन करतो की लक्षात घ्या, जरी आपल्याला एक 2-3 वेळा आपल्याला आपल्या तारखा पुढे गेलेल्या असल्या किंवा आपल्या अभ्यासाच्या सत्रांमध्ये किंवा आपण असं म्हणूया की जे काय आपण सेल्फ स्टडी करत आहोत किंवा जी काय तयारी करत आहोत त्यामध्ये प्रामुख्याने जो काय बदल करावा लागला, तर या सगळ्याला आपण एकदा मागे टाकून पुनश्च एकदा आपण आपल्या या तयारीला MPSC राज्यसेवेच्या या पूर्व परीक्षेला संयुक्त पूर्व परीक्षेच्या तयारीला आपल्याला पुनश्च एकदा श्री गणेशा करायचा आहे आणि तो तितकाच आत्मविश्वासाने आणि काय म्हणूया अत्यंत संयमाने आणि सातत्याने आपल्याला करायचा आहे। सो मित्रांनो मैत्रिणींनो, त्यासाठी मी काही मूलभूत गोष्टी आपल्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो बघा काय होतंय, बऱ्याचदा आपण अशा महत्त्वाच्या परीक्षांमध्ये जेव्हा तारखा पुढे जातात त्यावेळेला एक मानसिक दृष्ट्या आपल्याला कुठेतरी आपण थोडे अनस्टेबल होण्याची शक्यता जास्त असते
सो मित्रांनो, हे होता कामा नये. आता आपल्याला थोडं पॉझिटिव्ह विचार करावा लागेल की या परीक्षेची तारीख जर 1 डिसेंबर 2024 असेल तर त्या अनुषंगाने असलेल्या पुढच्या 70 दिवसांमध्ये आपण त्याचं एक योग्य पद्धतीनं कशा पद्धतीनं नियोजन करू शकू, तर त्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. प्रामुख्याने मी या ठिकाणी सांगेन की आपल्याला लक्षात येत असेल की साधारणपणे आयोगाच्या या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आता 2024 मधील जो काही सुरुवातीचा कालखंड आहे, जसं की जानेवारी ते जून 2024 पर्यंतचा 6 महिन्याचा कालावधी आहे, त्याच्या चालू घडामोडींकडे आपल्याला प्रामुख्याने एकदा अपडेट द्यावं लागेल. त्याचं एक रिव्हिजन, त्याचा एक रिव्ह्यू आपल्याला घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर 2024च्या सुद्धा संपूर्ण वर्षभरातील ज्या चालू घडामोडी आहेत त्याकडे पण सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. कारण काय होतं, बऱ्याचदा आपण त्या घटकाकडे थोडं दुर्लक्षित करतो आणि मुख्य विषयांकडे म्हणजे साधारणपणे जे बेसिक सब्जेक्ट आपले आहेत, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यासारख्या विषयांकडे आपण जाण्याचा विचार करतो. तर तेही विषय महत्त्वाचे आहेत. प्रामुख्याने मी नमूद करेन की विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, 1 डिसेंबर 2024 आता ही परीक्षेची तारीख, सुधारित तारीख आता डिक्लेअर झाली आणि त्यानुसार आता आपल्याला आपलं एक सुंदर असं वेळापत्रक आपल्याला तयार करायला लागेल, ज्याला आपण म्हणूया की नियोजनबद्ध पद्धतीनं असलेली वेळ ही आपल्याला कशी उपयोगात आणता येईल, अजूनही कोणता विषय 2-3 वेळा आपल्याला रिव्ह्यू मधून टाकता येईल याचा विचार आपल्याला निश्चितपणे करायला पाहिजे. प्रामुख्याने मी तुम्हाला असं नमूद करेन की पूर्व परीक्षा आहे, एकदा फोकस आधी क्लिअर ठेवूया की आता पहिल्यांदा आपल्याला पूर्व परीक्षेवरच फोकस करायचा आहे आणि त्या अनुषंगानं म्हणून मी तुम्हाला सांगेन की अजूनही असलेल्या वेळेचा तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने उपयोग करायचा असेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सना तुम्ही अधिक प्राधान्य द्यावं की जेणेकरून आयोगाच्या मागच्या 5 ते 7 वर्षांपासूनच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत पूर्व परीक्षेच्या त्यांचा तुम्ही एक अभ्यास करायला पाहिजे, त्याचं एक सुंदर वाचन करायला पाहिजे. त्यातले प्रत्येक प्रश्न, त्या प्रश्नाचा मायना, त्या प्रश्नाचा टाईप किंवा ते प्रश्न कसा मांडलेला आहे, त्याचं स्वरूप काय आहे, ते वर्णनात्मक आहे की विश्लेषणात्मक आहे, याचा विचार सुद्धा आम्ही करायला पाहिजे. मित्रांनो, हे इतकं महत्वाचं आहे कारण त्यानुसार काय होतं, आयोगाचा स्वभाव आपल्याला लक्षात येतो. आयोग कशा पद्धतीने एखाद्या घटकावर प्रश्न विचारू शकतो, तो प्रश्न कसा विचारला जातो याचा सुद्धा तुम्हाला थोडासा अंदाज घेता येतो आणि त्यानुसार प्रश्न वाचण्याची क्रिया जी आहे, प्रश्न वाचन करण्याची जी क्रिया आहे, प्रश्नाचं आकलन करण्याची जी क्रिया आहे ती तुमची या कृतीमध्ये होऊन जाईल. सो साधारणपणे मला असं वाटतं की 2 ते 3 तासाचा वेळ तुम्ही चालू घडामोडींसाठी द्यावा. उरलेला 2 तास, आणखीन 2 तासाचा वेळ तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या वाचनाकडे तुम्ही अत्यंत गांभीर्यपूर्वक, मी तुम्हाला सांगतो की त्या गोष्टीकडे तुम्ही जायला मित्रांनो मैत्रिणींवर पाहिजे. मित्रांनो, अजून एक संदर्भ महत्वाचा देतो की मी पुन्हा बोलतोय की पूर्व परीक्षा आहे, पहिल्यांदा आपण 1 डे खेळली पाहिजे. म्हणजे पूर्णपणे सिरीजचा विचार न करता आधी पहिला टप्पा आपल्याला यशस्वीपणे कसा पार करता येईल. कारण बघा, बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं असं होतं की ते मोठे मोठे ठोकळे वाचायला सुरुवात करतात आणि त्याला मी नाही म्हणत नाही, ऑब्व्हियसली रेफरन्सेस घ्यायला पाहिजेत, परंतु परीक्षेचं स्वरूप काय आहे, परीक्षेची रचना काय आहे, किती मार्कांसाठी आहे, त्याला साधारणपणे त्याची डेप्थ काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता किंवा त्याचा दर्जा काय आहे, या सगळ्याचा विचार करून मी तुमच्याशी हा संवाद साधतो. मित्रांनो मैत्रिणींनो, पुन्हा एकदा बोलते की आपल्याकडे आता जो वेळ आहे तो आपल्याला अत्यंत सत्कारणी लावायचा. कारण कसं बघा की 2 वर्ष 3 वर्षापासून जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत, तर लक्षात घ्या त्या 2-3 वर्षांच्या अपोजिट ही 2 महिने अत्यंत महत्वाचे आहेत. कारण लक्षात घ्या, या 2 महिन्यांमध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं त्या विषयाला परत एकदा एक छान पद्धतीनं, ज्याला आपण रेड पेन ट्रीटमेंट म्हणतो, एक शेवटचा रिव्ह्यू म्हणतो, तो तुम्हाला घेण्याची संधी, भले थोडंसं नकारात्मक आपण नाही बोलतो पण सकारात्मक बोलतो की आपल्याला अजून 1-2 महिन्याचा कालावधी आपल्याला मिळालाय, त्याचा आपल्याला उपयोग कसा करता येईल. तर प्रामुख्याने मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही पुनश्च एकदा एक 3-3.5 तासाचा वेळ जो आहे तो तुम्ही चालू घडामोडींवर फोकस केला पाहिजे. संदर्भ पुस्तकं वापरली त्यासाठी तरी चालू शकतात, पण त्याही पलीकडे जाऊ तुम्ही जो दैनंदिन अभ्यास केला असेल, डेली न्यूजपेपर जो रीड केला असेल, त्याच्यातून ज्या काही तुमच्या ओन नोट्स तुम्ही क्रिएट केले असतील त्याचा अभ्यास केला तर सर्वोत्तम स्टडी मित्रांनो मैत्रिणींनो तो होऊ शकेल. दुसरा मी तुम्हाला संदर्भ सांगितला होता की मागील वर्षाच्या काही प्रश्नपत्रिकांचा तुम्ही विश्लेषणात्मक अभ्यास करायला पाहिजे आणि तो म्हणजे साधारणपणे किती कालावधी मागे जायला पाहिजे, तर तो 5 ते 7 वर्षाचा कालावधी पुष्कळ ठरू शकेल. आणि तिसरा महत्वाचा घटक पूर्व परीक्षेच्या अनुषंगानं तो म्हणजे मित्रांनो आम्ही आपल्या बेसिक क्रमिक पुस्तकांचं वाचन आम्ही निश्चितपणे करायला पाहिजे. परत एकदा त्याचा छान रिव्ह्यू घेतला पाहिजे. इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, विज्ञान असेल, राज्यशास्त्र असेल,
कृषी असेल, पर्यावरण असेल, यासारख्या विषयांचा सुद्धा तुम्ही काय करायला पाहिजे तर व्यवस्थित स्टेट बोर्ड ज्याला आपण म्हणतोय की क्रमिक पाठ्यपुस्तकांचा जर तुम्ही छान पद्धतीने एक रिव्ह्यू घेतला तर बेसिक पाया जो आपण म्हणतो फाउंडेशन जे आहे पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत मोलाचं आहे. कारण लक्षात घ्या, तुम्ही बघितलं असेल जर चांगला स्टडी तुम्ही करत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की बहुतांश प्रश्न जे आहेत ते स्टेट बोर्डला डिरेक्टली रिलेट करणारे असतात. विशेषतः तुम्ही विज्ञानाचं तुम्ही बघा, विज्ञान सारखा विषय असा आहे की आपण 8वी 9वी 10वीचा विज्ञान जर चांगल्या पद्धतीनं वाचन केलं असेल तर मला खात्री आहे की त्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि स्टेट बोर्ड याचं जर कम्पॅरेटिव्हली स्टडी केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की तुमचा अभ्यास हा एक मौल्यवान अभ्यास हा स्टेट बोर्डच्या माध्यमातून होऊ शकतो. सो मित्रांनो मैत्रिणींनो, परत एकदा म्हणतोय की आपण अनेक मुद्दे असे पाहतो की संदर्भाच्या विचाराने गृहीत धरू की पूर्वपरीक्षा म्हटली की बऱ्याचदा आपल्या मनामध्ये अनेक प्रश्नचिन्ह असतात आणि पुन्हा एकदा आपल्या 2 महिने परत मी काय करू जे पुन्हा वाचायचंय, परत वाचायचंय. पण मला असं वाटतं की एखादा घटक जर आपल्याला कमतरता असेल, एखादा घटक जर आपली कमकुवत बाजू असेल, त्याच्यामध्ये अजून 2-3 मार्क्स कशा पद्धतीने आपल्याला वाढवता येतील याचा विचार करून का होईना ह्या 2 महिन्यांचा आपण लाभ घेतला पाहिजे. मित्रांनो मैत्रिणींनो, हा सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण आहे. सो 2-3-3.5 तासाचा वेळ हा तुमचा चालू घडामोडींसाठी, एक 2 तासाचा वेळ तुमचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या वाचनासाठी, एक 2 तासाचा वेळ जो आहे तो साधारणपणे क्रमिक पुस्तकांच्या वाचनासाठी, त्याच्या रिव्हिजनसाठी, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपला CSAT जो आहे, ज्याला आपण नागरी सेवा कल चाचणी म्हणतोय, ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणतोय, तर त्या पेपरचा सराव तुम्ही 2 तास नियमितपणे करायला पाहिजे. अगदी तुम्ही आयोगाचेच पेपर सोडावेत असं मी तुम्हाला आग्रहाने सांगेन. कारण शेवटी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की स्वभाव आयोगाचा कळायला पाहिजे. आयोग कशा पद्धतीनं उतारे देतोय, आयोग कशा पद्धतीनं उतार्यांची मांडणी करतोय, त्यावर कसे प्रश्न विचारले जातात हे समजणं सर्वाधिक महत्वाचं आहे. त्यामुळे कोणत्या तरी टेस्ट सिरीजचा वापर करण्यापेक्षा तुम्ही आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा वापर करणं गरजेचं आहे. सो ते 2 तास आणखीन तुम्ही CSAT साठी वापरावेत असं माझं तुम्हाला सांगणं आहे. आणि अधिक महत्वाचं म्हणजे की ज्या प्रश्नपत्रिकेतील मार्कांच्या आधारे, म्हणजे सामान्य अध्ययनाचा पेपर 1 जो आहे, ज्याच्या आधारे आपल्याला पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकडे जाता येईल, तर त्या पेपरचं सुद्धा नियमितपणे 2 तासाचा सराव तुमचा होणं अपेक्षित आहे. आणि त्यामध्ये प्रामुख्याने सरावामध्ये तुम्ही काय फोकस करायला पाहिजे की माझे ज्याला आपण म्हणतो की टाईप A क्वेश्चन, जे 100% क्वेश्चन येणाऱ्यांची संख्या किती आहे, नंबर 1. नंबर 2, माझा पेपर विदिन अ टाइम ड्युरेशन माझा पूर्ण होतोय का, आणि माझं टार्गेट असलं पाहिजे तो पेपर सोडवताना की 130+ मार्क्स मला कसे अचीव्ह करता येतील. सो हा जर टार्गेट, कारण ऑब्व्हियसली तिथे आपल्याला मिळणारा स्कोर तो जो कट ऑफ डिक्लेअर होणार आहे तो सामान्य अध्ययनाचा पेपर 1च्या आधारे आपला कट ऑफ डिक्लेअर होणार आहे. आणि त्यामध्ये मिळालेल्या मार्कांच्या आधारेच आपण पूर्व परीक्षेकडून मुख्य परीक्षेला जाणार आहोत. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे, माझ्या आरास अकॅडमीच्या माध्यमातून सर्व स्पर्धा परीक्षार्थींना विनंती आहे की मित्रांनो, आधी फोकस करा 1 डे मॅचवर, आधी पूर्व परीक्षेवरच फोकस करा, पूर्व परीक्षेसाठीच नियोजन करा. मुख्य परीक्षेचा विचार आत्ता या 2 महिन्यांसाठी मुळीच तुम्ही करू नका. कारण पूर्व परीक्षेमध्ये आपण एक चांगलं यश संपादित केलं तर पुढच्या 2-3 महिन्याचा जो कालावधी मधला पिरियड मिळेल मुख्य परीक्षेसाठी तो भरपूर असेल. मला खात्री आहे की तुम्ही सगळे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून या परीक्षेला सामोरे जाणार आहात. आणि मला ही खात्री आहे की मी आता तुमच्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या महत्त्वाच्या सूचना तुम्हाला केलेल्या आहेत, जे महत्त्वाचे निर्देश किंवा त्या डिरेक्शन्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत, त्यांचा तुम्ही विचार कराल, त्या कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न कराल. आणि मला खात्री आहे की साधारणपणे 8 ते 10 तासाचा हा शेड्यूल जर तुम्ही निश्चित फॉलो केला, व्यवस्थित फॉलो केला, तर तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. सो मी पुन्हा एकदा माझ्या सर्व स्पर्धा परीक्षार्थी मित्र मैत्रिणींना यासाठी 1 डिसेंबर 2024च्या या सुधारित तारखेसाठी आणि महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा देतो. वेळोवेळी या संदर्भातले मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करतच आहे, त्याबद्दलची माहिती देत जाईल. आणि त्याचबरोबर त्या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या विषयांची हाताळणी कशी करावी या संदर्भात सुद्धा मी तुमच्याशी त्याविषयी बोलणार आहे. परंतु या आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेन आणि आपल्या सगळ्यांची रजा घेईन. मनापासून धन्यवाद करतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.